डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी फिजिक्सच्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. जसे की आपण लास्ट लेक्चरमध्ये पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स. सो आपण ह्या चॅप्टरमधल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे डायमेन्शन्सचा. डायमेन्शन्स ही एक फिजिकल क्वांटिटी डिफाईन करणारी अशी गोष्ट आहे. डायमेन्शन्स म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे आहेत फंडामेंटल क्वांटिटी. लास्ट लेक्चरला आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज बघितलेल्या आहेत. फंडामेंटल क्वांटिटी ह्या 7 ज्या आपल्या समोर आहेत, लेंथ, मास, टाईम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणखी इंटेन्सिटी. आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे कोणत्या क्वांटिटी की ज्या क्वांटिटी ह्या फंडामेंटलपासून बनतात. उदाहरणार्थ वेलॉसिटी. वेलॉसिटी कशी बनेल? वेलॉसिटीचा फॉर्म्युला वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, इथे खालती बघू शकताय. एक्झाम्पल ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हटले नंबर 3. स्पीड म्हणजेच वेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे वेलॉसिटी बनण्यासाठी आपल्याला लागेल डिस्टन्स आणि टाईम. मग डिस्टन्स कोण आहे? लेंथ आहे. आणि टाईम कोण आहे? टाईम. म्हणजे लेंथ आणि टाईम, एक घेतली लेंथ, एक घेतला टाईम, आणि ह्याच्यापासून बनलं मग स्पीड, ह्याच्यापासून बनली मग वेलॉसिटी. म्हणजे लेंथ आणि टाईम, डिस्टन्स, टाईम ह्या कोण आहेत? फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्यांच्यापासून कोण बनले? स्पीड बनलेलं आहे. सो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. मग आता एक गोष्ट आपल्याला क्लिअर लक्षात येईल की इथं बघू शकताय खालती की जर व्हेलॉसिटी किंवा स्पीड बनण्यासाठी एक लागणार लेंथ, आणखी एक लागणार टाईम. म्हणजे इकडे सगळ्यात शेवटी बघा एक स्क्वेअर बॉक्स दिला आहे सगळ्यात शेवटी, आणि त्याच्यामध्ये आहे लेंथ, त्याच्या डोक्यावरती 1, मास त्याच्या डोक्यावरती 0, आणि टाईम त्याच्या डोक्यावरती -1. म्हणजेच स्पीड किंवा वेलॉसिटी हिचा डायमेन्शन म्हणजे प्रपोर्शन, लेंथ, मास आणखी टाईमचं कॉन्ट्रीब्युशन की किती प्रमाणात ते वापरले गेलेत. जसं की लेंथ एकदा वापरले गेले, मास वापरलेलं नाही म्हणून ते 0 आहे, आणि टाईम एकदा वापरले गेले. पण टाईम जे एकदा वापरले गेले ते डिनॉमिनेटरमध्ये आहे. लेंथ जी आहे ती आहे न्यूमरेटरमध्ये, आणि टाईम जे आहे ते कुठे आहे? डिनॉमिनेटरमध्ये. मग डिनॉमिनेटरमधलं टी जर उचलून आपण वरती घेतलं मॅथमॅटिक्सच्या रूलप्रमाणे, तर त्याचा घातांक काय होईल? 1च्या ऐवजी -1. मग तोच इथं दाखवलेला आहे शेवटी. ठीक आहे. म्हणजे स्पीड बनण्यासाठी एक लागणार लेंथ आणि एक लागणार टाईम, आणि जे टाईम लागणार ते कुठे असणार? खालती. म्हणून त्याच्या डोक्यावरती काय आहे? मायनस साईन. सो डायमेन्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर असा हा स्क्वेअर बॉक्स आहे ज्याच्यामध्ये लेंथ, मास आणखी टाईमचं प्रमाण दिलेलं असेल. हेच म्हणजे काय आहे? डायमेन्शन आहे. इथं डायमेन्शन्सची डेफिनेशन दिलेली आहे. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणजे आर द पॉवर्स म्हणजे तेच लेंथच्या डोक्यावरती किती, मासच्या डोक्यावरती किती लिहायचं, टीच्या डोक्यावरती किती द्यायची, टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी डिफाईन करायची असेल तर तिच्यामध्ये किती प्रमाणात लेंथ, मास आणखी टाईम अशा फंडामेंटल क्वांटिटी वापरल्या असतील ते सांगणं म्हणजेच काय आहे? डायमेन्शन. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे तो स्क्वेअर बॉक्स ज्याच्यामध्ये काय असणार आहे? लेंथ, मास, टाईम. सो ह्या 3 गोष्टी इथं आहेत, आणि एक उदाहरण म्हणून इथं स्पीड दिलेलं आहे. आता आपल्याकडे कोण आहे? तर आपल्याकडे ह्या भरपूर अशा कोण आहेत? डिराइव्ड क्वांटिटी समोर आहेत. स्पीड, ॲक्सेलरेशन, फोर्स, डेन्सिटी ह्या सगळ्या कोण आहेत? डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी आहेत म्हणजे काय आहेत? तर ह्या फंडामेंटलपासून बनलेल्या आहेत. मग पासून जर बनल्या असतील तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात फंडामेंटल वापरले असतील तर त्याचं प्रमाण समोरच्या शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे. जसं की आता आपण स्पीडचं बघितलेलं. स्पीडच्या बघा समोर त्याच्या शेवटच्या बॉक्समध्ये बघा लेंथ किती आहे? 1, मास किती आहे? 0, आणि टाईम किती आहे? -1. सो इथं पहिल्या बॉक्समध्ये आहे फिजिकल क्वांटिटी, आणि
शेवटच्या बॉक्समध्ये काय आहे, त्यांचे डायमेन्शन्स आहेत. सो तुम्हाला लक्षात येतील की डायमेन्शन्स म्हणजे काय आहेत. डायमेन्शन्स म्हणजे काय असणार आहे, एक स्क्वेअर बॉक्स आणि त्या स्क्वेअर बॉक्सच्या आतमध्ये असणार आहेत लेंथ, मास आणि टाईम. जर मायनस साईन असेल तर याचा अर्थ काय की ती क्वांटिटी कुठे असणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये, आणि प्लस जर पॉवर असेल, इंडेक्स असेल, तर ती क्वांटिटी कुठे असेल, वरती असेल न्यूमरेटरमध्ये. मग हे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट कसे करायचे, तर हे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे फॉर्म्युले. फॉर्म्युले खूप 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 इम्पॉर्टंट आहेत फिजिक्समध्ये. एखादी जर फिजिकल क्वांटिटी असेल, जसं की आता इथे आपल्यासमोर आहेतच स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. जर तुमच्याकडे फिजिकल क्वांटिटीचे डिराइव्ड क्वांटिटीचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यावरून तुम्ही डायमेन्शन्स सहज कॅल्क्युलेट करू शकता. ओके, ते कसं करायचं ते आपण बघूया. उदाहरणार्थ इकडे या. तर महत्त्वाचं आपल्याला कोण आहेत, फंडामेंटल क्वांटिटी. त्यातल्या त्यात आणि कोणत्या, लेंथ, मास आणखी टाईम. मग लेंथ म्हणजे एल, मास म्हणजे एम आणि टी म्हणजे कॅपिटल टी असं आपण कन्सिडर करूया. सो पहिली क्वांटिटी आपण घेऊया एरिया. सो जरासं बघा, एरियाचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. आता लेंथ म्हणजे कोण, लेंथ, सो एल म्हणजे एलच. ब्रेड्थ म्हणजे पण कोण असते, लांबीच असते, म्हणजे लेंथच असते. जरी नाव वेगळं असलं, हाईट, ब्रेड्थ, विड्थ, रेडियस, तरी एकूण त्या सगळ्या कोण असतात, लेंथच असतात, ज्या आपण पट्टीनेच मोजतोय. सो लेंथ म्हणजे लेंथ, ब्रेड्थ म्हणजे पण लेंथच. सो एल इंटू एल किती होईल, एल स्क्वेअर. मग डायमेन्शन्स तयार होतील एरियाचं डायमेन्शन. मग बघा बॉक्स केला आहे, एला पण बॉक्स केला आहे आणि तिकडं लेंथ, मास, टाईमला पण काय केलेलं, स्क्वेअर बॉक्स टाकलेला आहे. सो डायमेन्शन ऑफ एरिया एल स्क्वेअर एम रेस टू 0 टी रेस टू 0. मास आहे का, नाही आहे. टाईम आहे का एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये, नाही आहे. सो ते दोघं काय आहेत, 0. दुसरा फॉर्म्युला बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ म्हणजे लेंथच, ब्रेड्थ म्हणजे पण लेंथच आणि हाईट म्हणजे पण एक प्रकारची लेंथच आहे, लांबीच आहे. सो एल इंटू एल इंटू एल, एल क्यूब. सो ह्याच्यामध्ये मास आहे का, नाही आहे. टाईम आहे का, नाही आहे. म्हणजे व्हॉल्यूमचं डायमेन्शन होणार L3 M0 T0. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू, रो हा सिम्बॉल आहे जो डेन्सिटीसाठी वापरला जातो आहे. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. सो वरती जे मास आहे ते मासच राहील एम, पण खालती जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमच्या ऐवजी खालती तुम्ही काय लिहिणार, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. मग आपल्याला माहीत आहे आत्ता आपण जस्ट वरती केलेला फॉर्म्युला आपण नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये वापरत जायचं आहे. सो लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजेच लेंथ आणि ते काय होणार, एल क्यूब. सो आपल्याला इथं लक्षात येईल की आपण काय केलं, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला रिप्लेस केला आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, त्याच्याऐवजी परत एल म्हणजेच एल क्यूब. सो आता आपल्याकडे आहे वरती यम आणि खालती आहे एल रेस टू 3. सो हे जे एल रेस टू 3 आहे त्याला तुम्ही वरती उचलून घ्या, त्याचा घातांक होईल -3. सो आता आपल्याकडे डायमेन्शन तयार होईल, डेन्सिटीचं डायमेन्शन तयार होईल लेंथ -3, यम 1 आणि टी 0. टाईम त्याच्यामध्ये नाही आहे. सो हे होईल डेन्सिटी. नेक्स्ट आहे वेलॉसिटी. मग अशीच बघितलेलं, वेलॉसिटी म्हणजेच स्पीड. बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच यस अपॉन टी. डिस्टन्स म्हणजेच लेंथ, टी म्हणजेच टाईम. सो यल मिळालं, टी मिळालं. टीला वरती उचलून घ्या, ते होईल -1. सो डायमेन्शन तयार होईल वेलॉसिटीचे डायमेन्शन L1 M0 आणि टी -1. नेक्स्ट आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. आता आपल्याला करायचं काय असतं तर फॉर्म्युले रिप्लेस करत जायचं असतात. आता वेलॉसिटी अपॉन टाईम. सो टाईम खाली जी टी आहे त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे काय, नाही. टाईमसाठी कोणता फॉर्म्युला नसते. सो टीच राहील खाली. वरती काय होईल,
वेलॉसिटी जे आहे ते वेलॉसिटीच्या ऐवजी आपण काय रिप्लेस करणार, यस अपॉन टी. कारण इकडे आता वरती जस्ट आपण तेच केलं ना, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. मग तोच फॉर्म्युला इथे आपण ॲक्सेलरेशनमध्ये काय करतोय, रिप्लेस करतोय. सो वीच्या ऐवजी रिप्लेस केला आपण यस अपॉन टी. त्याच्यामुळे खालती काय होईल, डिनॉमिनेटरमध्ये टी इंटू टी, टीचा स्क्वेअर. आता आपण अशा स्टेजला पोहोचतोय की आता आपण कोणताच फॉर्म्युला रिप्लेस करू शकत नाही. यससाठी कोणता फॉर्म्युला नाही आहे डिस्टन्ससाठी, आणि टीसाठी कोणता फॉर्म्युला नाही आहे. सो इथं पोहोचल्यानंतर मग विचार करायचा की यस म्हणजे कोण, तर डिस्टन्स म्हणजेच लेंथ. टी म्हणजे कोण, तर टाईम म्हणजेच कॅपिटल टी. सो आपण यसच्या ऐवजी लिहिलं यल आणि टीच्या ऐवजी लिहिलं कॅपिटल टी. सो आता आपल्याकडे आहे वरती यल आणि खालती आहे टी रेस टू 2. हे टी रेस टू 2 डिनॉमिनेटरमधून उचलून वरती घ्या, ते होईल -2. सो ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन होईल L1 m0 t -2. नेक्स्ट आहे मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे P = मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, मास इंटू वेलॉसिटी. सो माससाठी कोणता फॉर्म्युला नाही आहे, मास म्हणजे मासच राहील. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, वेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम, यस अपॉन टी. सो वीच्या जागी रिप्लेस केलं यस अपॉन टी. आता आपण अशा स्टेजला पोहोचतोय की आपल्याकडे कोणताच फॉर्म्युला रिप्लेसला नाही आहे. मग आता विचार करा की स्मॉल एम म्हणजेच कोण, मास, यस म्हणजे कोण, डिस्टन्स म्हणजेच लेंथ, आणि टी म्हणजे कोण, टाईम म्हणजेच टी. यसच्या ऐवजी यल लिहिलं, स्मॉल टीच्या ऐवजी कॅपिटल टी, स्मॉल एमच्या ऐवजी कॅपिटल एम. आता खालची जे टी आहे त्याला उचलून वरती घ्या, ते होईल -1. सो डायमेन्शन तयार होतील मोमेंटमचे L1 m1 t -1. सो हे होतं वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणखी मोमेंटम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. सो फॉर्म्युला कोणाचा आहे, मासचा फॉर्म्युला नसतोय. सो मास म्हणजे यमच राहील. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, वेलॉसिटी अपॉन टाईम. परत यमला साईडला घ्या, टीला साईडला घ्या. आता राहिलं कोण वरती, व्ही. वेलॉसिटी फॉर्म्युला आहे आपल्याकडं. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, यस अपॉन टी. तो त्याच्यामध्ये भरला. सो खालती काय होणार, टी इंटू टी, टीचा स्क्वेअर, आणि वरती काय राहणार, यम आणि एस. आता आपण अशा स्टेजला पोहोचतोय की आता आपल्याकडे कोणताच फॉर्म्युला रिप्लेस होत नाही आहे. सो यम म्हणजे काय, मास, यस म्हणजे काय, लेंथ, आणि टी म्हणजे काय, टाईम. सो एम एल, आणि खालती जे टी रेस टू 2 आहे, स्क्वेअर आहे टीचा, त्याला उचलून वरती घ्या, तो होईल -2. सो फोर्स आपल्याला डायमेन्शन मिळेल L1 m1 t -2. सो हा झाला फोर्सचा. नेक्स्ट आहे इम्पल्स. इम्पल्स त्याचा फॉर्म्युला बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युले माहिती असायला पाहिजेत. फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही तयार करू शकता. बघा, सो इम्पल्सचा फॉर्म्युला आहे J = F × T, म्हणजेच फोर्स इंटू टाईम. फोर्सचा फॉर्म्युला रिप्लेस करा. फोर्स म्हणजेच काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. टी तसंच राहील. परत यम तसंच राहील, टी तसंच राहील. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला रिप्लेस करा, वेलॉसिटी अपॉन टी. यम साईडला घ्या, खालती असलेलं टी साईडला घ्या, वरती असलेलं टी एका साईडला घ्या. आता आपल्याकडे राहील व्ही. व्हीचा फॉर्म्युला रिप्लेस होऊ शकतो. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी. वेलॉसिटीचा अर्थ काय, एस अपॉन टी, डिस्टन्स अपॉन टाईम. सो आता एक टी काय होईल, कॅन्सल आउट होईल न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधला. सो आपल्याकडं फायनल काय राहील, एक यम, एक यस, आणि खालती एक टी. आता आपल्याकडं फॉर्म्युला रिप्लेस होत नाही. सो यम म्हणजे मास, एस म्हणजे लेंथ, टी म्हणजे टाईम. सो 1 1 -1. नेक्स्ट आहे वर्क. वर्कचा फॉर्म्युला बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, F × S. फोर्स म्हणजे रिप्लेस करा, फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. यसला काय फॉर्म्युला नाही आहे, सो यस म्हणजे यसच राहील. परत ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला रिप्लेस केला, वेलॉसिटी अपॉन टाईम. परत यम तसंच राहील, खालती असलेलं टी तसंच राहील, वरती असलेली यस तसंच राहील. कुणाचा फॉर्म्युला रिप्लेस होणार, वेलॉसिटी, यस अपॉन टी. सो सगळं एकत्र करा, यम आणि वरती 2 यस, सो यसचा स्क्वेअर, खालती 2 टीचा स्क्वेअर. सो आता रिप्लेस होतात काय फॉर्म्युले, नाही, आता रिप्लेस व्हायचे नाही. आपण अशा स्टेजला पोहोचले. सो यम म्हणजे कॅपिटल एम, यस म्हणजेच लेंथ, म्हणजे लेंथचा स्क्वेअर, टी म्हणजे टाईम, टाईमचा स्क्वेअर. सो डायमेन्शन तयार होईल L² m1 t -2 वर्कसाठी. नेक्स्ट आहे
कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². 1/2 नंबर आहे आणि नंबरसाठी डायमेन्शन नसतात. डायमेन्शन कोणासाठी आहेत? फिजिकल क्वांटिटीसाठी. सो 1/2ला साईडलाच करूया, म्हणजे तो नाही घेतला तरी चालेल. एम म्हणजे मास, व्ही म्हणजे वेलॉसिटी. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम. मग व्हीच्या जागी आपण लिहिलं डिस्टन्स अपॉन टाईम. व्हीचा काय आहे? स्क्वेअर. सो एस अपॉन टीचा पण काय होणार? स्क्वेअर. सो एसचा स्क्वेअर एस स्क्वेअर, टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. सो एम एस स्क्वेअर आणि टी स्क्वेअर. आता फॉर्म्युले रिप्लेस होतात का? नाहीत होत. सो एम म्हणजे मास, एस म्हणजे लेंथचा स्क्वेअर, टी म्हणजे टाईमचा स्क्वेअर. सो डायमेन्शन तयार होईल L2 M1 T-2. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. एम म्हणजे मास, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच ॲक्सेलरेशन. सो जीचा फॉर्म्युला म्हणजेच ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. मग जीच्या जागी रिप्लेस करा ॲक्सेलरेशन, म्हणजेच वेलॉसिटी अपॉन टाईम. एच म्हणजे हाईट. सो हाईटला कोणता फॉर्म्युला असतोय का? नसतोय. सो हाईट म्हणजे एच. सो एम तसंच राहील, खालती असलेलं टी तसंच राहील आणि एच तसंच राहील. वेलॉसिटीचा फॉर्म्युला रिप्लेस करा एस अपॉन टी. सो आता आपल्याकडे तयार होईल एम एस एच वरती आणि खालती असेल टीचा स्क्वेअर. आता फॉर्म्युले रिप्लेस होतात का? नाहीत होत. सो आता बघा, एम म्हणजे काय आहे? मास, एस म्हणजेच लेंथ, एच म्हणजे पण हाईट, ती पण लेंथच, म्हणजेच एल आणि एल स्क्वेअर वरती आणि खालती टाईमचा स्क्वेअर. सो डायमेन्शन तयार होईल पोटेन्शियल एनर्जीचं L2 M1 T-2. अशाच पद्धतीनं पॉवर लक्षात येईल. तुम्ही हे करू शकता आता. वर्क अपॉन टाईम. मग वर्कचा फॉर्म्युला वरती वर्कचा फॉर्म्युला रिप्लेस केला. वर्क म्हणजे काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू एस. वर्कसाठी खालती टी तसंच राहील. परत एफ म्हणजे फोर्स, मास इंटू ॲक्सेलरेशन, परत ॲक्सेलरेशन वेलॉसिटी अपॉन टाईम, परत वेलॉसिटी एस अपॉन टी. सो सगळं एकत्र केल्यानंतर एम एस स्क्वेअर आणि टी क्यूब. मग टी क्यूब ते वरती घेतल्यानंतर काय होईल? -3. सो 2 1 -3 डायमेन्शन असणार पॉवरचं. अशाच पद्धतीनं प्रेशरचं तुम्ही करू शकताय. आता इथं प्रेशरचं जे आहे तो आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सचा फॉर्म्युला रिप्लेस करा मास इंटू ॲक्सेलरेशन, परत ॲक्सेलरेशनचा करा, परत वेलॉसिटीचा करा, असं तुम्ही ते करू शकताय. सो हे झाले डायमेन्शन्स. आणि ह्या सगळ्या डायमेन्शन्समध्ये कोण होतं? लेंथ, मास आणखी टाईम. मग लेंथ, मास आणखी टाईमच असणार का प्रत्येक वेळी? प्रत्येकाच्या डायमेन्शनमध्ये फक्त लेंथ, मास आणि टाईमच असेल का? नाही. तर आपल्याकडे अजून बाकीच्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आहेत. उदाहरणार्थ आत्तापर्यंत आपण फक्त वापरल्या लेंथ, मास आणि टाईम. त्याच्या ह्याच्यात आपल्याला इलेक्ट्रिक करंट पण आहे. मग इलेक्ट्रिक करंटसाठी कधी सिम्बॉल ए असतोय किंवा आय, म्हणजे डायमेन्शन्समध्ये लिहिताना, आणि टेम्परेचरसाठी असतोय के. तुम्ही बघू शकताय की आपल्याकडं अशा काही इथं फिजिकल क्वांटिटी आहेत. उदाहरणार्थ टेम्परेचर, चार्ज, रेजिस्टन्स, प्लँक्स कॉन्स्टंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वगैरे. तर ह्यांचे जर आपण डायमेन्शन्स बघितले तर ह्यांचे डायमेन्शन्स बॉक्स जरासे वेगळे दिसतात. बघा जरासं. इथं वरती एका डायमेन्शन बॉक्समध्ये दिसते लेंथ, मास, टाईम आणि के पण दिसतोय. दुसऱ्या त्याच्या खालच्या डायमेन्शन बॉक्समध्ये लेंथ, मास, टाईम आणि ए पण दिसतोय. म्हणजे डायमेन्शन्स बॉक्स जे आहेत किंवा डायमेन्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी असतात. मग ते लेंथ, मास, टाईम असतातच जे आपण बघितल्या. सोबत करंट पण असू शकतोय ए म्हणून आणि टेम्परेचर पण असू शकतोय के म्हणून. सो ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या आपल्याला बरेचसे आपले जे पुढचे चॅप्टर्स आहेत, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिक करंट, तिकडे आपल्याला ह्या बघायला मिळतील. सो तिथे आपण त्या सॉल्व करणार आहोत. सो हे फक्त माहिती असू दे की डायमेन्शन्स काय आहेत. थँक्यू क्लास.